शासकीय गोदाम पाडणे व नदीपात्रात अतिक्रमण करून गाळे बांधले या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतील, खर्डा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचं आश्वासन। जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बसस्थानक समोरील शासकीय गोदाम पाडणे व नदीपात्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवरती योग्य ती कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करावा यासाठी 21 मार्च रोजी खर्डा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि तसं त्यांना निवेदन दिलं। त्यानुसार सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील असं आश्वासन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शिष्टमंडळाला दिलं। सदर निवेदनामध्ये म्हटलं आहे की जामखेड तालुक्यातील मौजे खर्डा येथील बसस्थानक समोरील जुने महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच जुनी 1969 साली बांधकाम झालेली शासकीय गोदामाच्या इमारतीवरील पत्रे, लोखंडी साहित्य काढून मागील 2 वर्षापूर्वी भंगारामध्ये विक्री केली गेले। तसेच 18 मार्च 2025 रोजी संपूर्ण इमारत जेसीबीच्या यंत्रानं उद्ध्वस्त करण्यात आली। याबरोबरच जेसीबीच्या सहाय्यानं गोदाम पाडत असताना जवळील गाळेधारकांनी विचारणा केली असता अवाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न सदर महिला व तिच्या मुलानं केला। तसेच गाळेधारक खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली आहे। खर्डा येथील खर्डा रोड पूल लगत नदीपात्रामध्ये जुना घिसाडी स्मशानभूमीकडे जाणारा रोडवरतीच नदीपात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करून नदीचं पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय। गोदामाचं साहित्य विक्री आणि गोदाम पाडलं तसेच नदीपात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम केले आहेत, हे आमच्या समक्ष घडलेलं आहे। सदर प्रकरणी तातडीनं लक्ष घालून दोषी लोकांवरती लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही खर्डा ग्रामस्थ 27 मार्च 2025 पासून जामखेड तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणास बसणार आहोत। या दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असाही इशारा ग्रामस्थांनी दिला। यावेळी शिवाजी भोसले, सूरज कोठावळे, आकाश खेडकर, दत्ता भोसले, नेताजी भोसले, अनिल राऊत, उमेश गुरसाळी, रघुनाथ खेडकर, शरद थोरात, संभाजी भोसले, रुक्मिणी भोसले, लक्ष्मी खेडकर, वर्षा खेडकर, सुनीता कोठावळे, रत्नमाला भोसले, सुनामी बागवान, रुपाली राऊत आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी धनसिंग राजपूत, न्यूज मॉल 18, अहिल्यानगर। 2025 रोजी बस खर्डा बस स्थानकाच्या समोर 1969 सालची इमारत त्या ठिकाणी गोडाऊन होते शासनाची। ते पुरवठा विभागाचे गोडाऊन आहे। त्या ठिकाणी साधारणतः 1970 एक बिल्डिंग मोठी, साधारणतः ते 5 ते 10 गुंठ्याचं गोडाऊन असेल आणि त्या गोडाऊनच्या वरती साधारणतः 100-200 आसपास पत्रे असू शकतात, अशी इमारत आहे। त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला जुने तलाठी ऑफिस असेल किंवा त्या ठिकाणी 1955 सालची इमारत आहे, दवाखाना म्हणून होती जुन्या काळामध्ये। ती इमारत त्या ठिकाणी साधारणतः ते 50 ते 60-70 वर्षाच्या इमारती आहेत आणि त्या इमारतीच्या माध्यमातून ते इमारत त्या खर्डाच्या बसस्थानकाच्या समोर असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या जागेचं व्हॅल्यू आहे फार। त्या ठिकाणी एक महिला आणि तिचा मुलगा यांनी त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने ती बिल्डिंग अगोदर त्याचे पत्रे काढले गेले, ते पत्रे भंगारमध्ये त्याचा सगळा साठा विकला गेला। त्याच्यानंतर त्याच पद्धतीने त्या बिल्डिंगचं पूर्ण ते निस्तनाबूत करण्याचं काम त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने केलं। त्या ठिकाणी जेसीबीचे मालक आणि त्या ठिकाणी ते ड्रायव्हर सर्वच त्या ठिकाणी सर्व दोषी आहेत। परंतु यांनी ज्या पद्धतीने ते काम केलं आहे ते सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे फार चुकीचा विषय आहे, कारण 50, 60, 70 वर्षापूर्वीची बिल्डिंग ही शासन अशी कुठेही काही बांधकाम करत नाही। परंतु जे बांधकाम झालेलं होतं ते अधिकृत बांधकाम, शासनाचं अधिकृत बांधकाम त्या महिलांनी अनधिकृत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती जागा लाटण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रयत्न आहे, कारण फक्त त्या जागेचं व्हॅल्युएशन जास्त, किंमत जास्त होती आणि रोड लगत आहे। तरी त्या ठिकाणी त्या महिलेने जी गोष्टी केलेली आहे त्याच्या संबंधित त्या पुरवठा अधिकारी असतील किंवा पुरवठा त्या ठिकाणी जे कोणी लोक असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देखील आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच पद्धतीने त्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी त्याच्यावरती कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आणि त्याच पद्धतीने पुढच्या काळात काय होतं आपण पाहू। आणि आज मला एवढीच एक गोष्ट सांगायची, एवढं भयानक वास्तव खर्ड्यामध्ये आहे ते जसं बीडमध्ये आपण मधल्या काळात ऐकलं की आका वगैरे शब्द फार ऐकण्यात आले आपल्या बीडमध्ये, खर्डा शहरामध्ये निश्चित स्वरूपाने लीडी आका या ठिकाणी इतके लीड घेतला आहे की मागच्या 10-15 वर्षाच्या काळात त्यांनी फार सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास देऊन त्रस्त केला आहे। आमच्या सर्वांची एकच विनंती की असं चुकीच्या पद्धतीने वागणार आहे आणि ज्या ठिकाणी आता मला तुम्ही सांगा खर्ड्याची पाईपलाईन चाललेली असताना स्वतःची जागा नाही, त्या ठिकाणी 82ची जागा आहे। 82च्या जागेमध्ये देखील जर ते ग्रामपंचायतीमध्ये काम करत असतील त्याला ते पाईपलाईन न खांदून देणं इथपर्यंत अन्याय आणि 25 ते 30 कुटुंबावरती आज त्या ठिकाणी पाणी, त्यांना प्यायला पाणी नाही असते। लोक आज बाहेरून गाडीमध्ये पाणी आणणं किंवा दुसरीकडून 1-2 किलोमीटर पाणी आणणं अशा पद्धतीची सुविधा करतात। पाणी असताना सुद्धा म्हणजे इतकी अडवणूक, विटीस धरणं, मागच्या काळात ज्यावेळेस रोड झाला नव्हता त्यावेळेस सगळं पाणी रोडवरती सोडून दिलं, गटर माझ्या दारातून न्यायची नाही, म्हणजे इतके आरेरावीची भाषा। एखादी गाडी समोर आपल्या रस्त्यावरती थांबली तर शिवीगाळी करणं आणि आवाजच्या भाषेत बोलणं,
त्या महिलेला त्या ठिकाणी कुणीही क्रॉस करत नाही, कारण ती महिला आहे आणि महिला असल्या कारणाने पुरुष त्या ठिकाणी धाजावत नाही. कारण त्या ठिकाणी जर काय आपण करायला गेलं तर ती डायरेक्ट म्हणते तुझ्यावरती गुन्हा दाखल करेल, असं आईला मायला इतक्या खालच्या पातळीच्या शिवाय त्या ठिकाणी त्याच्याकडून येतात. त्याच्याबरोबर कोणी लोक त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करते म्हणून जात नाही किंवा बोलत नाही. फक्त इथपर्यंत आता काय झालेलं आहे, हे पाणी सगळं पारणाऱ्या मी थोडक्यात नाक पाण्यात गेल्यानंतर ज्यावेळेस आपण हातपाय फोडायचा कार्यक्रम होतो त्या पद्धती आणि ही वेळ शासनावर आली. सगळ्यात दुर्दैव आहे आपलं की शासनाची इमारत 70 सालाची इमारतीला जर ते खोटं ठरवून तिची जागा काढण्यासाठी जर राजरोसपणे त्यांनी ती पाडली आणि त्या ठिकाणी ते सर्कल असतील किंवा इतर लोक असतील किंवा त्यांचे खालचे कर्मचारी असतील त्यांनी पाहून देखील त्या गोष्टीकडे न पाहिल्यासारखा विषय घेतला. आणि आज आम्ही त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलं आहे की आम्ही आमरण उपोषणाचं एक खरडा ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. 27 तारखेला तर आम्ही निवेदन दिलेलंच आहे ते उपोषणासाठीचं, परंतु निश्चित आम्ही 2 दिवसामध्ये जर काही कारवाई न दिसल्यास सोमवारी आम्ही खरडा गाव शहर पूर्णतः बंद ठेवण्याचा देखील त्या ठिकाणी इशारा प्रशासनाला देत आहोत आणि या पद्धतीने यावरती कारवाई होईल हीच आमची शासनाला विनंती आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आणि रिस्पॉन्स दिला. तहसीलदार साहेबांनी देखील त्या दिवशी रिस्पॉन्स दिला, परंतु ते गुन्हा का दाखल होत नाही, गुन्हा दाखल होणं फार आवश्यक आहे. असं जर नाही झालं तर अरे रवी आणि मुजुरी माझं तर म्हणणं एवढंच आहे की तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की लेडी डॉन हा शब्द किंवा लेडी आका हा शब्द त्या ठिकाणी खरडा शहरासाठी तर 100% आहे आणि खरडा परिसरात त्याच्या विरोधात शक्यतो कोणी पत्रकार देखील बातमी देण्यास घाबरतात. इतकी वाईट परिस्थिती. त्याच पद्धतीने अधिकारी वर्गामध्ये तिची इतकी दहशत आहे की डायरेक्ट शिवीगाळी करते, तू कुठनं आला अधिकारी, तुला घरी बसवी, तुला असं त्या लोकांना सर्व्हिस करायची असते. सर्व्हिसमुळे ते लोक पुढाकार घेत नाही किंवा त्या ठिकाणी त्या गोष्टीचा त्रास हा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, आता आमच्या परिसरातल्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होतो. त्याच संदर्भामध्ये शासनाने याच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करून सर्व नागरिकांना दिलासा द्यावा व आम्हाला उपोषणापासून थांबवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आम्ही उपोषणाला निश्चित स्वरूपाने बसू आणि गावही बंद सोमवारी निवेदन. नदीपात्रामध्ये तसंच नदीपात्रामध्ये त्या महिलेने आज अतिक्रमणाचा विषय केला. नदीपात्र हे शासकीय, शासनाने त्या ठिकाणी आपली जागा मोजावी. त्या नदीपात्रामध्ये ती महिला कमीत कमी 100 ते 150 मीटर खाली त्या ठिकाणी आलेली आहे. जुना पाट त्या ठिकाणी पाण्याचा होता. आज 30 वर्षापूर्वीची घटना होती. ते 5 ते मागच्या 2-5 वर्ष सारखं सातत्याने त्याचा अतिक्रमणाचा प्रकार चालू आहे. जमिनी लाटण्यासाठी काही कोणाला काही करण्याची तिची मानसिकता आहे आणि ह्या गोष्टींसाठी जर त्याचं पोट कसं आहे नेमकं मला ते आणखी कळलं नाही, कारण पोटच भरत जर नसेल एखाद्याचं तर त्यासाठी देखील आता त्या गोष्टीचा एखादी गोष्ट म्हणतो ना आपण घडा भरल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या संपुष्टात येतात. निश्चित स्वरूपाने ते आता पुढं आपल्याला पाहायला मिळेल किंवा आपल्याला ते प्रशासनाच्या माध्यमातून करायला जर कारवाई केली तर ते निश्चितच आपण पाहू, असं मला एक अपेक्षा वाटते आज तरी. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.